स्वाधार योजना 2025-26 तर संपूर्ण विद्यार्थ्यांना आता आनंदाची बातमी आलेली आहे। तर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मुदतवाढ मिळालेली आहे। संपूर्ण अपडेट तुमच्या ऑफिसला उपलब्ध करून दिलेली आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म भरून आपल्या ऑफिसला सबमिट करा। 31 डिसेंबर 2025 पर्यंत विद्यार्थी त्यांचे फॉर्म भरू शकतात। यामध्ये लवकरात लवकर फॉर्म भरून फॉर्म आपल्याला ऑफिसला सबमिट करायचा आहे। तर जेवढे विद्यार्थी बाकी असेल किंवा कोणत्या विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये जर त्रुटी आलेली असेल, काही कारणास्तव त्यांचे डॉक्युमेंट्स अपलोडमध्ये किंवा काही चुकलं असेल तर तुम्ही तुमचे फॉर्म सेंड बॅक आलेले असेल ते फॉर्म तुम्ही एडिट करू शकता। एडिट केलेले फॉर्म फायनल सबमिट करा। जेही तुम्हाला डॉक्युमेंट्स रिमेनिंग असेल, जोही प्रॉब्लेम आलेला असेल तो डॉक्युमेंट्स तुम्ही तुमच्या ऑफिसला सबमिट करा, जेणेकरून लवकरात लवकर तुमची स्कॉलरशिप तुमच्या अकाउंटमध्ये जमा केली जाणार। तरी ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म बाकी आहे 31 तारखेपर्यंत आपले फॉर्म भरा, कारण यानंतर डेट एक्सटेंड होणार नाही आहे। ऑलरेडी ऑफिसकडून सांगण्यात आलेले आहे। तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या ऑफिसला व्हिजिट करा, त्यांच्याकडे संपूर्ण जेही माहिती आहे ही उपलब्ध करून दिलेली आहे। जेही ऑफिस पुण्याचे आहे त्यांच्याकडून, तरी तुम्ही ऑफिसला जाऊन इन्फॉर्मेशन घेऊ शकता जर तुम्हाला कोणती माहिती पाहिजे असेल तर। आणि 31 तारखेनंतर डेट वाढणार नाही आहे, त्यामुळे ज्यांचेही फॉर्म भरायचे बाकी असेल त्यांनी फॉर्म भरा। कारण भरपूर असे जे विद्यार्थी होते ज्यांच्या कमेंट्स आलेल्या होत्या की आमचे फॉर्म भरायचे बाकी राहिलेल्या काही डॉक्युमेंट्समुळे किंवा काही अडचणी आल्या, साईडमध्ये सुद्धा भरपूर अशा प्रॉब्लेम्स आहे की जे विद्यार्थ्यांना फेस करावे लागत आहे। जसं की लास्टमध्ये सबमिट होत नाही आहे, हॉस्टेल अप्लाय फेल्ड अशा प्रकारे त्यामध्ये एरर येत आहे। तुम्ही तुमचे फॉर्म भरून ठेवा, तो एरर काही वेळानंतर निघून जाणार, तुम्ही अप्लाय करू शकता। तरी ज्यांचे फॉर्म भरायचे बाकी आहे मी वारंवार याच्यासाठी सांगतोय की यानंतर डेट एक्सटेंड करून मिळणार नाही आहे, हे फायनल डेट असणार आहे असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे। कारण की ऑलरेडी अर्ध सेशन संपलेलं आहे तुमचं। यानंतर तुमचे फॉर्म व्हेरिफिकेशन, फॉर्म अप्रूव्हल, भरपूर साऱ्या अशा ज्या प्रोसेस असते त्या ऑफिसला कराव्या लागतात आणि त्यानंतर तुमची स्कॉलरशिपसुद्धा तुमच्या अकाउंटला जमा झाली पाहिजे, याबद्दलची सुद्धा जी प्रोसेस असते हे ऑफिसला करायची आहे। त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरा। स्वाधारबद्दल संपूर्ण अपडेटेड व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, व्हिडिओ बघा, फॉर्म भरा, ऑफिसला सबमिट करा। कोणाला कुठेही अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि स्वाधार योजनेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।